नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगणार आहे। योजनेला मित्रांनो 1 जुलैपासून सुरुवात झाली। बघता बघता जवळ 2 महिन्याचे अनुदान महिलांच्या खात्यावरती शासनामार्फत वर्ग करण्यात आले। परंतु याच्यामध्ये अजूनही अशा काही भरपूर महिला राहिलेल्या आहेत ज्यांच्या खात्यावरती शासनामार्फत पाठवलेलं अनुदान ज्याचा 1ही रुपया त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये। अशा महिला अतिशय चिंतित आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करत आहेत। तर मित्रांनो, अशा महिलांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण सूचना, महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल। शासनामार्फत मित्रांनो सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की ज्या महिला या योजनेअंतर्गत सहभाग घेणार असतील तर या योजनेचं अनुदान त्या महिलांच्या खात्यावरती जमा झालेलं पाहिजे। तर त्यासाठी महिलेचं काय करायचं आहे, तरी वैयक्तिक खातं या योजनेला जे आहे ते लिंक करून घ्यायचं आहे, या योजनेला जोडायचं आहे। परंतु याच्यामध्ये भरपूर अशा महिलांनी चुका केलेल्या आहेत। स्वतःचं वैयक्तिक खातं नसल्यामुळे त्यांनी जे जवळचं असलेलं जॉइंट खातं आहे हेच या योजनेला जोडलेलं आहे। तर त्याचाच एक प्रॉब्लेम या ठिकाणी झालेला आहे। शासनाकडून अशा महिलांना सक्त अशा सूचना करण्यात आलेल्या आहे की तुम्हाला जर या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा असेल तर तुमचं खातं जे आहे ते वैयक्तिक असणं खूप गरजेचं आहे। जॉइंट अकाउंट या योजनेसाठी कसल्याही परिस्थितीत पात्र धरलं जाणार नाही। तुमचं वैयक्तिक खातं असेल तरच तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरणार आहात। तर मित्रांनो, ज्या महिलांनी जॉइंट खातं जोडलेलं असेल, बँकेमध्ये जॉइंट अकाउंटची केवायसी झालेली असेल, तर अशा महिलांनी लवकरात लवकर त्या बँकेमध्ये जाऊन आपली जॉइंट अकाउंटची केवायसी रद्द करायची आहे। म्हणजे जे आपलं खातं ॲक्टिव्ह असेल ते इनॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि वैयक्तिक खातं ज्या बँकेत असेल त्या बँकेमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड त्या ठिकाणी देऊन आपली केवायसी करून घ्यायची आहे। म्हणजेच आपलं डीबीटीला खातं ते लिंक करून घ्यायचं आहे। वैयक्तिक खातं लिंक असेल तरच योजनेचं अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल। ज्या महिलांचं वैयक्तिक खातं नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या किंवा गावातल्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी खातं ओपन करू शकता। अगदी कमी वेळात आणि कमी पैशामध्ये पोस्टातील खाती जी आहे ती उपलब्ध करून दिली जात आहेत। तर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन करा आणि ते खातं तुमच्या डीबीटीला केवायसीला लिंक करून घ्या। त्याबद्दलच्या सूचना तेथील जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांना सांगायचं आहे की या योजनेसाठी आम्हाला खात्याची केवायसी करून सुद्धा पाहिजे। तर ही मित्रांनो चालू घडलेली अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर महिला आधारच्या वेबसाईटवरती जाऊन आपली केवायसी झालेली आहे का हे चेक करत आहेत। केवायसी ॲक्टिव्ह दाखवत आहे, परंतु ती जर केवायसी जॉइंट खात्याची असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अनुदान बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार नाही। तुमचं जर वैयक्तिक खातं जर तिथं त्या ठिकाणी लिंक असेल तरच तुम्हाला अनुदान त्या बँकेमध्ये जमा झालेलं पाहायला मिळेल। तर ही चालू घडीला मित्रांनो महत्त्वाची अपडेट आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा। तुम्ही शेअर केलेला एक व्हिडिओ त्या महिलेला नक्कीच अडचणीमधून बाहेर काढू शकतं। तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।